तुम्हाला ना आमच्या घरासमोर एक गुलाबाचं झाड लावलं होतं, ते दाखवतो तुम्हाला. एक छोटीशी आनंदाची गोष्ट आहे. हे बघा, गुलाबाचं झाड लावलं होतं, तर त्याच्यामधून आहे ना एक कळी बाहेर निघाली. ही कळी गुलाबाचं आहे. आम्ही आणल्यानंतर मला माहीत नव्हतं की हे कुठल्या कलरचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं, इथं एक गुलाब फुललेलं आहे. पिवळं गुलाब आम्हाला भेटलेलं आहे. आम्ही त्याला सांगितलं होतं की बाबा लाल किंवा गुलाबी कुठल्या कलरचं दे. तर तो कळी नसलेलं निसर्गवालं जे रोपटंवाला आहे, जे नर्सरीवाला आहे, त्यांनी ते मला सांगितलं की लालच आहे किंवा गुलाबी आहे. इथं आल्यानंतर ना पिवळं मिळालं मला. हे एक अशा पद्धतीने झाड आहेत. हे गंधराजचं आहे. हे केसरवर्धिनी म्हणून आहे. हे रजनीगंधा, हे परिजातचं आहे. तुळशी आहे. हे तारेका पाम आहे. इथं असे छोटे छोटे काय तर लावलेत. हे सूर्यफूलचं आहे. आणि ही आमची शिवटी आहे. हे अशा पद्धतीने रोपटं आहे. हे मोगऱ्याचं आहे. मोगऱ्याच्या याला कळी फुटलेले आहेत. हे जे आहे ते जेडचं प्लांट आहे. आणि हे कुठलं तर प्लांट आहे. हे अशा पद्धतीने रोपटे आले आहेत. हे गुलाबाचं आहे, पण ह्याला जे ना एक रोपटं फुटलेलं आहे. हे आंब्याचं आहे. आंब्याचं ना कळी फुटायला लागलेत, रोपटं यायला लागले, रोप यायला लागले त्याला. हे पण आंब्याचं आहे. बाकीचं अशा पद्धतीने गार्डन आहे. छान वाटतं आहे.